मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन द्यायच्या आधी असं पकडून थोडंसं औषध सांडलं जातं. तर डॉक्टर असं जर नाही केले, तर तुमचं आयुष्य खूप धोक्यामध्ये येऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे का जपानमध्ये असं एक मॉन्स्टर आहे. ते मॉन्स्टर जपानला पूर्णपणे संपवू पण शकतं. तुमचं जे बोट आहे, हे ॲक्सिडेंटमध्ये किंवा कुठल्याही मशीनमध्ये सापडून जर तुटलं किंवा तुमच्या हातापासून वेगळं झालं, तर त्यानंतरनं काय होईल? तुमचं एक नवीन बोट येईल त्या जागी किंवा ते बोट तुटून तसंच तिथं सपाट राहील. अशाच पद्धतीचे भरपूर फॅक्ट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी ना कधी डॉक्टरकडे गेलाच असाल आणि 100% तुम्ही कधी ना कधी इंजेक्शन सुद्धा घेतलंच असेल. पण डॉक्टर इंजेक्शन द्यायच्या आधी इंजेक्शनच्या सिरिंजला पकडून 2 वेळा मारून थोडंसं औषध बाहेर सांडतो. हे कशामुळे? तर मित्रांनो, इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषधच्या बॉटलमधून औषध घेत असताना औषधाबरोबर थोडंसं हवेचे बबल्स म्हणजे एअर बबल्स सुद्धा त्यामध्ये लोडिंग होतात आणि ते एअर बबल्स बाहेर निघून जावं त्यासाठी 2 वेळा मारून थोडंसं औषध सांडलं जातं. जर तसं नाही केलं, तर ते हवेमधले एअर बबल्स आपल्या रक्तामध्ये जर थोडासा जरी हवा गेला, आपल्या शरीरामधील जे रक्त आहे, ते रक्ताला ते ब्लॉक करू शकतं. काही जणांना काय वाटतं, की ते डॉक्टरचं एक स्टाईल असतं, तर इंजेक्शन बाहेर सांडणं. मित्रांनो, ते स्टाईल नाहीये. ते तुमच्या भवितव्यासाठी म्हणजे तुमच्या संरक्षण करण्यासाठी किंवा तुमच्या हितासाठी ते एअर बबल बाहेर काढलं जातं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल, तर डॉक्टरला तुम्ही विचारणार, "डॉक्टर ते एअर बबल्स बाहेर काढलात ना?" तर त्यावेळी डॉक्टर तुम्हाला असं बघेल, "मी डॉक्टर आहे, मला नका शिकवू." तर मित्रांनो घाबरून जाऊ नका. कारण हे डॉक्टरची ज्यावेळी एज्युकेशन घेतात, म्हणजे ज्यावेळी ते डॉक्टर शिकत असतात, त्यावेळी ही गोष्ट त्यांना हजारो वेळा शिकवलं जातं. त्यामुळे त्यांच्या हा प्रॅक्टिसमध्ये हजारो वेळा ते प्रॅक्टिस केलेले जातात. ते कुणालाही एअर बबल्स न काढता इंजेक्शन देणार नाही. असं जर करत नसतील, तर त्यावेळी तुम्ही नक्कीच विचारू शकता. मित्रांनो, तुमचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा तुम्ही अशा कोणत्याही मशीनमध्ये काम करता, ज्या मशीनमध्ये चुकून तुमचा बोट अडकला किंवा तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये तुमचा बोट तुटला, तर अशा वेळी काय होईल? तुम्हाला वाटत असेल बोट तुटून गेलं किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्नसुद्धा असतील, की ह्या बोट तुटून गेलं तर या जागी नवीन बोट येईल, की हा बोट जीवनभरासाठी असंच सपाट राहील. ज्यावेळी तुमच्यासोबत ही घटना घडेल, त्या घटनेच्या 30 मिनिटं जवळ-जवळ अर्धा तासापेक्षा जास्त म्हणजे पाऊण तासाच्या आत जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि तुमचं तुटलेलं बोट जर तुम्ही सोबत घेऊन गेला, तर तिथे तुमचा बोट हे जोडलं जाऊ शकतं. कॉस्मेटिक सर्जन आणि इतर काही सर्जन मिळून तुमच्या बोटाला ते जोडलं जाऊ शकतं. त्यामुळे काय होतं, जर तुमचं जे बोट जोडलेलं आहे, त्या बोटातले जे नर्व्ह आहेत आणि त्यातले नस आहेत, ते जोडलं जाऊ शकतं आणि तुमच्या बॉडीमधलं जे रक्तप्रवाह आहे, त्या बोटामध्ये पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू शकतं आणि ते बोट तुम्हाला पहिल्यासारखं जॉइंट सुद्धा होऊ शकतं आणि स्लोली त्याच्यामध्ये सेन्सेशन येऊ शकतं. काही दिवसांनी तुमचं बोट व्यवस्थितपणे जोडलं जाईल आणि थोड्या दिवसांनी परफेक्टली तुमचं आधी जसं बोट होतं तशा प्रकारे बोट पूर्णपणे जोडलं जाईल. जर तसं नाही झालं, तुमचा बोट तुटल्यावर तुम्हाला हॉस्पिटलला जायला वेळ लागला, तर तुमचा बोट हे मातीमध्ये फेकून द्यावं लागेल. तुमचं नवीन बोट कधीच नाही येणार. साप चावल्यावर आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यावर तुम्ही लवकरात लवकर जर हॉस्पिटलमध्ये गेला, तर हे 99.9% हे जास्त शक्यता असतं, की सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळेच मित्रांनो, हॉस्पिटल किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्या आणि हॉस्पिटलच्या शेजारी असणारे घर भाड्याने जरी घेतला, तरीसुद्धा ते महाग असतात आणि त्या जागेमध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचा जरी विचार करत असाल, ते अतिशय महागडे असतात. कारण तुमच्या लाईफमध्ये हॉस्पिटल जी गोष्ट आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हॉस्पिटल जवळ होईल किंवा हॉस्पिटलची सुविधा अतिशय लवकरात लवकर उपलब्ध होईल, याची काळजी तुम्ही नक्की घ्या. मित्रांनो विचार करा, हे किती अजीब गोष्ट आहे. म्हणजे दुनिया किती पुढे गेलेलं आहे.
तुम्ही जर तुमच्या मोबाईल फोनवरून जेवण मागवता किंवा पिझ्झा मागवता, तर 3 ते 5 मिनिटामध्ये तुमच्या घरी पिझ्झा पोहोचतो. पण ॲम्ब्युलन्स कधीच वेळेवर पोहोचत नाही. म्हणजे ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणारे कंपनी आहेत. तर ॲज अ बिझनेस म्हणून जर ही सर्व्हिस म्हणजे एवढ्या लवकरात लवकर पुरवण्याची चालू केलं, तर त्यांच्यासाठी हे प्रॉफिटेबल कधीच होणार नाही. त्यामुळे हे नॉन प्रॉफिटवाले तरी सुरुवात करायला पाहिजे. ॲक्चुअली नॉन प्रॉफिटवाले जे असतात, ते या सर्व्हिसकडे लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, की नॉन प्रॉफिटवाले जे असतात, ते ॲक्चुअली फक्त सांगायलाच नॉन प्रॉफिट असतात. पण त्यांना ह्या गोष्टीमधून भरपूर प्रॉफिट भेटत असतो. तुम्ही ऐकलंच असेल, की त्या हॉस्पिटलमध्ये गेलं किंवा ते एक संस्था आहे किंवा ते एक ट्रस्ट आहे, ते तुम्हाला अगदी मोफतपणे सेवा देते. पण मित्रांनो, असं कधीच होत नाही. नॉन प्रॉफिट जरी संस्था असलं, तरी त्यांना कुठून ना कुठून, कशा ना कशा पद्धतीने फायदा होतच असतो. पण ते नॉन प्रॉफिट बोलतात, पण ॲक्चुअली हे त्यांचं एक बिझनेस मॉडेल असतं. पण अशा गोष्टी जर ते प्रोव्हाईड केले, तर त्यांच्या बिझनेसमध्ये जास्त फायदा होत नसतो. म्हणून आजपर्यंत कुठेच 5 मिनिटं किंवा 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होत नाही. पण तुम्ही एखादी ग्रोसरी किंवा एखादा पिझ्झा ऑर्डर करा, 10 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या घरी डिलिव्हर होऊन जातो. कारण याच्यामध्ये भरपूर गांधीजी मिळतो. भविष्यामध्ये असं कोणी ना कोणी सर्व्हिस चालू करतीलच, पण ते होण्यासाठी भरपूर वेळ आहे. तुमच्या समोर च्या पुढे जर कुणी म्हणलं, की आम्ही नॉन प्रॉफिट आहे, फक्त आम्ही भारतच्या जनतेसाठी सर्व्हिस देतो, आम्ही सेवा करतो, तर त्यांना एकच शब्द बोला, जर तुम्हाला सेवाच करायचा असेल, तर 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा पुरवून दाखवा. रतन टाटा सर जे आहेत, ते टाटा कंपनीचे सर्व कर्ते-धर्ते, ते आतापर्यंत एवढे दान केलेले आहेत, की त्यांचे सर्व संपत्ती जर ते कधीच दान नसते केले, तर ते आता 2024 म्हणजे यावेळी ते भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असले असते. जे केले ते आपल्या भारताच्या हितासाठी केले. आपण त्यांना एक छोटासा थँक्स बोलू शकता आणि त्या निमित्ताने आपल्या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करू शकता. सध्याचे रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन त्यांच्याबद्दल एक अमेझिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या चालण्याच्या स्टाईलकडे जर बघितला, उजवा हात स्थिर आणि लेफ्ट हात हा चालताना हलतो. म्हणजे थोडक्यात ह्याच्याबद्दल काही थिअरी समोर आल्या आणि काही लोकांना असं पण प्रश्न होतं, त्यांना कुठेतरी आजार आहे त्यामुळे ते तसं चालतात. पण मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो, की व्लादिमीर पुतिन जे आहेत, ते पुतिन 16 वर्षापर्यंत ते के-जी-बी ऑफिसर म्हणून सर्व्हिस करत होते. त्याच्या ट्रेनिंगमध्ये स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलं जातं. त्याच्यामध्ये हे चालण्याचं स्टाईल त्यांना वापरावं लागतं आणि ते काही वर्ष त्यामध्ये सर्व्हिस केल्यानंतर त्यांना ही जी चालण्याची सवय लागली, ते सवय आजपर्यंत आहे. त्यामुळे ते हे चालताना अशी स्टाईल वापरतात. पण रशियामध्ये या स्टाईलला एक प्रोफेशनल स्टाईल म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि या चालण्याच्या स्टाईलमुळे ते व्लादिमीर पुतिन सुद्धा खूपच फेमस आहेत. रशियामधील काही हाय लेव्हलचे ऑफिसर्सांना जर तुम्ही नोटीस केला, तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे चालण्याचं स्टाईल दिसून येईल. मित्रांनो, तुम्ही सकाळी उठून ब्रश तर करतच असाल. पण तुम्ही 5 वर्ष ब्रश नाही केला, तर काय होईल? 5 वर्ष जर तुम्ही ब्रश नाही केला, तर तुमचे दात पिवळे, काळे आणि अजून भरपूर काही होऊन एकदम सडून, किडून तुटून जातील. 50 वर्षापूर्वी किंवा 1,00,000 वर्षापूर्वी हे ब्रश आणि हे पेस्ट हे काहीच नव्हतं. पण त्या काळातल्या लोकांचे दात हे कसं मजबूत असायचे, असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, की 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी किंवा 1,00,000 वर्षापूर्वी त्यावेळी लोक जंगलात राहायचे आणि जंगलात दिवसभर ते हंटिंग करायचे म्हणजे शिकार करायचे आणि फळे तोडायचे, खायचे आणि झोपायचे. उठायचं, शिकार करायचं, फळे तोडायचं, खायचं, झोपायचं. हा फक्त आणि फक्त एकच रूटीन होता. पण आजच्या जमान्यामध्ये जर तुम्ही तुमच्या खाण्यामधल्या शेड्यूलमधील सगळ्या गोष्टी बघितलं, तर प्रत्येक एक फूड प्रोसेस फूड आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये साखर खात असणारच. नक्कीच चहा पीत असणार. त्यामध्ये जे वापरलं जातं ते साखर. ते साखर एक प्रोसेस फूड आहे. म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया झाली त्यानंतरनं ते साखर बनलं. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल प्रोसेस झालं. मग त्यानंतरनं तो साखर बनला.
ते तुम्ही जे गहू उगवण्यासाठी जे फर्टिलाइज यूज करता म्हणजे थोडक्यात त्यासाठी वापरले जाणारे खत आणि त्याच्यावरती फवारणी करणारे औषध आणि भरपूर भाजीपाला जे तुम्ही खाता, त्या भाजीपाला सुद्धा फवारणी आणि अनेक फर्टिलायझर वापरून केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळं काही केमिकल प्रोसेस फूड आहे. 1,00,000 वर्षापूर्वी अशा प्रकारचं फर्टिलायझर किंवा केमिकल हे अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे ते लोकं जे खायचे, ते एकदम प्युअर, नॅचरली म्हणजे नैसर्गिक पद्धतीने फळं खायचे आणि जे काही शिकार करायचे, ते मांससुद्धा ते फक्त जाळून खायचे. त्याच्यावरती मीठ, मसाला, मिरची अशा प्रकारचे कोणतेही मसाले किंवा प्रोसेस फूड त्या जमान्यामध्ये किंवा त्या काळी उपलब्ध नव्हता. म्हणून ते लोकं हे जास्त वर्ष टिकायचे आणि त्यांचे दातसुद्धा जास्त वर्ष टिकायचे. आधीच्या जमान्यामध्ये हे सगळ्या गोष्टी नव्हते. म्हणून ते लोकं एवढे सुखी होते आणि एवढे जास्त वर्ष टिकायचे आणि ते आनंदी होते. मित्रांनो, संग्रहालय जे असतात थोडक्यात त्यांना तुम्ही म्युझियम सुद्धा म्हणता. अनेक काही म्युझियमचे स्वप्न आहे, जे टायटॅनिक जहाज आहे, ते जे काही वर्षापूर्वी बुडून पूर्णपणे समुद्रामध्ये जाऊन आत्ताच्या घडीला ते सडत आहे. त्या त्या समुद्रातील जहाजाला म्युझियममध्ये घेऊन जाऊन ठेवून अरबो, करोडो, अरबो रुपये कमवायचं जे स्वप्न ज्या संग्रहालयवाल्यांचे किंवा ज्या म्युझियमवाल्याचं आहे, ते स्वप्न फक्त स्वप्नच राहू शकतं. तर त्या फोटोमध्ये तुम्हाला हे जे बाथटब दिसतं म्हणजे थोडक्यात जे व्हाईट कलरचं दिसतं, ते या ज्या वरचा म्हणजे या शिपवरचा जे कॅप्टन होता एडवर्ड स्मिथ, त्या कॅप्टनचा बाथ आहे म्हणजे थोडक्यात अंघोळ करायचा टब आहे. हा टब त्या फोटोमध्ये दिसत होता आणि त्यानंतर काही वर्षांनी परत एकदा ते फोटो घेतलं गेलं आणि त्या फोटोमध्ये त्या जागेतलं बाथटब हे पूर्णपणे गायब झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं, की हा बाथटब कोणी गायब केला? असं तुम्हाला जर वाटत असेल, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, की हा बाथटब कोणी गायब केलेला नाही. समुद्रामध्ये अनेक जीवाणू राहतात, जीवजंतू, सूक्ष्म जीव राहतात. ते सूक्ष्म जंतू, बॅक्टेरिया मिळून सर्व काही त्या बाथटबला संपवून टाकले. शास्त्रज्ञाच्या मानाने जर हा जहाज अजून 20 वर्ष जर समुद्रात राहिलं, म्हणजे 2024 आता चालू आहे. 2044 पर्यंत हा जहाज पूर्णपणे संपून जाईल. म्हणजे थोडक्यात हा झिजत चाललेला आहे. बॅक्टेरिया आणि सगळे जीवाणू मिळून या जहाजाला खाऊन संपून टाकतील. असं होऊ नये म्हणूनच काही संग्रहालयांनी विचार केला, की आपण जर समुद्रामध्ये डुबलेला टायटॅनिक जहाजला जर आपण बाहेर काढून आपल्या संग्रहालयामध्ये ठेवलं, तर पैसाच पैसा कमवता येईल आणि एकदम करोडो अरबो रुपये आपली कमाई होईल, अशी त्यांची गणना होती. टायटॅनिक जहाज जे आहे, ते समुद्राच्या एकदम तळाशी आहे. अशा ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा दाब अतिशय जास्त असतो. समुद्रामध्ये, समुद्राच्या तळाशी पाण्याचा दाब हे अतिशय जास्त असतो. त्यामुळे ते जहाजाला काढणं इतकंही सोपं नाहीये. जर त्या जहाजाला बाहेर काढायचं झालं, तर आधुनिक पद्धतीचे अनेक यंत्रणा विकसित करावं लागेल. मग ते यंत्रणा बसवून त्या जहाजाला सुरक्षितपणे बाहेर काढून ते संग्रहालयामध्ये ठेवावं लागेल. संग्रहालयामध्ये ठेवण्याआधी जे हे बाहेर काढण्यासाठी यंत्रणा लागणार आहे किंवा ते यंत्रणा बनवण्यासाठी जे काही खर्च लागणार आहे, ते खर्च करोडो अरबो रुपये आहे आणि हे जेवढं खर्च होईल, ते खर्च टायटॅनिक जहाज बाहेर काढून ज्या संग्रहालयामध्ये आपण ठेवणार आहोत, त्या संग्रहालय जर एवढं पैसे कमवायचे झालं, तर 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष त्या संग्रहालयाला लागेल. म्हणून कोणताही संग्रहालय हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकणार नाही. जे कोणी संग्रहालय हे जहाज बाहेर काढून अनेक अरबो रुपये पैसे कमवण्याचं स्वप्न बघत आहे, हे त्यांचं स्वप्न फक्त स्वप्नच राहील. तुम्ही जर शाळेमध्ये गेला असाल किंवा तुम्ही कॉलेज शिकला असाल, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर एज्युकेटेड आहात किंवा एज्युकेशन घेतले असाल, तर तुम्हाला गणित हा विषय खूपच अवघड वाटेल. हां, कारण हे विषय अवघडच आहे. 100 मधल्या 4 ते 5 लोकांनाच हा विषय अगदी सोपा वाटतो. हां, पण हे व्हिडिओ बघणारे जर तुम्ही गणितामध्ये तज्ञ असाल, तर माझ्याकडे रागाने बघू नका किंवा माझ्या व्हिडिओला डिसलाइक करू नका. जर माझा व्हिडिओ जर 1,00,000 जण बघत असाल,
तर त्यामधील 10,000 पेक्षा कमी म्हणजे 4 ते 5,000 ते 8,000 लोकच गणित मध्ये तज्ञ असू शकतात. कारण गणित विषय हा हार्डच मानलं जातं. पण 1557च्या आधी बरोबर या चिन्हासाठी आपण जे इज इक्वल टू बोललं जातं तोंडाने, याच्या आधी 1557च्या आधी इज इक्वल टू असं लिहावं लागलं असतं. त्यावेळी हा बरोबरचा जे चिन्ह आहे, हे चिन्ह अस्तित्वातच नव्हतं. 1557च्या नंतर गणितामध्ये थोडंसं गणित सोपं करण्यासाठी 2 समांतर रेषा आखलं गेलं म्हणजे इक्वल टू लाईन म्हणजे इज इक्वल, इक्वल टू अशा पद्धतीचे 1557च्या नंतर या चिन्हाचा अस्तित्वात आलं. पण थोडं का होईना या शास्त्रज्ञाचं आपल्या गणिताला सोपं बनवण्याचं श्रेय या शास्त्रज्ञाला जातो. कारण ते जर चिन्ह अस्तित्वात आणले नसते तर आजही आपण बरोबर चिन्हाच्या ऐवजी इज इक्वल टू अशा पद्धतीचं लिहावं लागलं असतं. त्या शास्त्रज्ञाला एक छोटासा सॅल्यूट. जपानमध्ये एक मॉन्स्टर आहे. हो मित्रांनो, मॉन्स्टर म्हणजे काय आहे? जपान हे शहरामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही हादसा होतच असतात. कधी चक्रीवादळ, तर कधी त्सुनामी, तर कधी काही आणि कधी काही. जपान हे राहण्यायोग्य ठिकाणच नाहीये. कोस्टल एरियामध्ये जर तुम्ही विचार करायचा कोस्टल एरियामध्ये जर तुम्ही राहायचा विचार कराल तर ते राहण्यायोग्य जागा नाहीच आहे. पण जपानमध्ये एक माउंटन आहे. ते माउंटनचं नाव आहे माउंट फुजी. त्याच्यामध्ये एक ज्वलंत ज्वालामुखी आहे. ते ज्वालामुखी कधीही फुटू शकतं. जर ते ज्वालामुखी फुटलं तर जपानचे अनेक शहर सपाट होऊ शकतात आणि हे जपानला पूर्णपणे खाऊ शकतं. हे 250-300 वर्षापूर्वी फुटलं होतं, पण त्यानंतरनं हे कधीच फुटलेलं नाही. पण शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार हे 40-50 वर्षानंतरनं कधीही फुटू शकतो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे ज्वलंत ज्वालामुखी फक्त अंदमान आणि निकोबार याच ठिकाणी आहात. आपण खूप लकी आहोत की आपल्या शहराच्या आसपास किंवा आपल्या घराच्या आसपास असे ज्वलंत ज्वालामुखी नाही आहेत. मित्रांनो, आपलं भारत खूपच सुंदर आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपल्या देशामध्ये असे काही ज्वलंत ज्वालामुखी सुद्धा नाहीयेत किंवा आफ्रिकेसारखे मोठमोठे जंगल सुद्धा नाहीयेत, की जंगलातून कुठलाही एक मोठं प्राणी आलं किंवा एखादा प्राणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घुसलं आणि आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. जर तुम्ही कोणाला विचारला, की आपल्या पूर्ण शरीरामध्ये सगळ्यात मजबूत मसल कोणता आहे? तर तुम्हाला ज्यांना तुम्ही विचाराल ते तुम्हाला एकच आन्सर देतील. जीभ हे शरीरामधील सगळ्यात मजबूत मसल आहे, असं तुम्हाला उत्तर मिळेल. असं जर कोणी तुम्हाला उत्तर सांगितलं, तर त्याच्या कानाखाली एक चाटा द्या. तर मित्रांनो, आपल्या शरीरामधील सगळ्यात मजबूत जे मसल आहे, जीभ नाहीये. तर कोणतं आहे? तर आपले जे दात आहे, त्या दाताच्या मागच्या बाजूला हे जे हिस्सा आहे, त्या हिस्सामध्ये असणारं जबडाच्या मागील जे बाजू आहे, ते मसल हे आपल्या शरीरामधील सगळ्यात मजबूत मसल आहे. त्याच्याच कारणाने आपण हात, तोंड अशा प्रकारे आपण करू शकतो. आपण मसल किती स्ट्रॉंग आहे, हे कशा पद्धतीने मोजू शकतो? तर स्ट्रॉंग आहे की नाही हे ते जे फोर्स जनरेट करतं, त्या फोर्स जनरेट करण्याच्या कॅल्क्युलेशनवरून हे मापलं जातं, की हा मसल किती स्ट्रॉंग आहे. आपलं जे जबड्यामागचं जे मसल आहे, ते मसल 25 किलो एवढा फोर्स जनरेट करू शकतं. त्यामुळे आपल्या शरीरामधील सगळ्यात मजबूत मसल हे जबड्यामागील मसल आहे. त्या मसलला हे म्हणलं जातं. तर मित्रांनो, हे होते आजचे फॅक्ट्स. तर तुम्हाला आजच्या फॅक्ट्समध्ये थोडं तरी इन्फॉर्मेटिव्ह आणि थोडंफार माहिती मिळालं असेल तर लगेचच चॅनलला लाईक करा. मित्रांनो, भेटू परत एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.